तू ही रे माझा मितवा प्रेक्षकांनो जबरदस्त टर्निंग पॉइंट येणार आहे. आता या रियाने लग्नाचा सारखा हे करायला सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे इकडे चिडलेला सर्वेश खूप मोठा निर्णय घेणार. या राकेशला तर आता मुलींना खिळवणं आणि त्यांना संपवणं हा तर त्याच्या डाव्या हाताचा मूळ आहे आणि तेच तो करतोय. ज्या वेळेला रियाला संशय आलाय की सारखं बहिणीचं कारण देऊन हा आपल्याला टाळतोय, म्हणून डायरेक्ट ती आता इकडे राजेश शिर्केंच्या बंगल्यावरती पोहोचल्यावरती मग मात्र इकडे राजेशला खरं रूप तिच्या समोर आलंय. राजेश तिला मारण्यासाठी धावत असतानाच इकडे आता अंजली, त्याचबरोबर अर्णव आणि आता ईश्वरी हे सगळे समोर आलेत. त्यामुळे एका झटक्यात अनेक गोष्टींचे उलगडे झालेत. राजेशचं खरं रूप अंजलीच्या समोर तर आलंय, पण रियाने सुद्धा आता अनेक गोष्टी सांगितल्यात. एका झटक्यात सगळं सॉल्व्ह झालंय. काय झालंय, कसं झालंय, छोट्याशा व्हिडिओमध्ये आता इकडे वल्लरी आणि राजेश या दोघांनी मिळून आता खूप मोठा गेम केलाय. वल्लरी आणि राजेश या दोघांनी आता इकडे त्या क्लाउड किचनमध्ये झुरळ टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि आता त्या क्लाउड किचनमध्ये एका माणसाला सांगून झुरळ टाकल्यावरती तो व्हिडिओ व्हायरल केलाय. मग काय, पत्रकार आणि मीडिया हे सगळेच जण आता तिकडे पोहोचलेत आणि क्लाउड किचन बंद करण्यात आलेलं आहे. पोलीस सुद्धा पोहोचलेत. खूप मोठा मॅटर झालाय आणि त्यानंतर आता इकडे ईश्वरीच्या घराच्या बाहेर पोलीस आणि त्याचबरोबर आता इकडे सोबत मीडियावाले असे एकत्रितपणे आता सगळे आहेत आणि त्याच वेळेला अचानकपणे आता ईश्वरीची एंट्री झाली. जेव्हा आता ईश्वरी तिकडे आलेली आहे आणि त्याच वेळेला ईश्वरी आल्यावरती सगळेजण तिला प्रश्नांचा भडीमार करतायत. काय झालं, तुमच्या क्लाउड किचनमध्ये झुरळ सापडलंय. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी गडबडले आणि या सगळ्याचा संबंध आता अर्णव राजे शिर्के यांच्यासोबत जोडण्यात येतोय. आता इकडे सगळा मीडिया सांगत आहे, म्हणजे खरं तर या क्लाउड किचनच्या ओनर तुम्ही आणि तुम्ही अर्णव राजे शिर्के यांची आता बायको आहात ना. मग जर का तुम्ही आता अर्णव राजे शिर्के यांची बायको आहात, तर या सगळ्यामध्ये हे सगळं अर्णव राजे शिर्के इन्व्हॉल्व आहेत आणि मीडियामध्ये अर्णव राजे शिर्के यांच्या क्लाउड किचनमध्ये सापडलं झुरळ असा खूप मोठा आता गहजब सुरू झालेला आहे. त्यानंतर ईश्वरी सांगते, हे बघा, त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये. तुम्ही उगाचच त्यांना या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्णवला फोन आलाय की सगळा गोंधळ झालाय. क्लाउड किचनमध्ये सापडलेला आहे झुरळ आणि क्लाउड किचनमध्ये झुरळ सापडल्या कारणाने आपला संबंध या सगळ्याशी जोडला जातोय. आता मात्र अर्णवला धक्का बसलाय आणि तो म्हणतो, काय, यावरती आता मात्र अर्णव सांगतो, चिंता करू नका, मी पोहोचतोय तिकडे. हे सगळं चालू असतं. आता मात्र मामी पुन्हा एकदा राजेशला कॉल करते आणि राजेशला ती सांगायला लागते, परफेक्ट, आपला प्लॅन एकदम परफेक्ट झालेला आहे. कोणत्याही बाबतीमध्ये आता चिंता करायची आपल्याला काही गरजच नाहीये. कळतंय का तुला? यावरती तो म्हणतो, मामी काय झालं? म्हणजे आता मी न्यूज ऐकलं मीडियामध्ये, पण आता या सगळ्यामध्ये त्या ईश्वरीला मात्र आता चांगलाच धडा सापडलाय. यावरती मग आता ती सांगते, मग काय? तितक्यात रिया ऐकते आणि रियाने बातमी बघितलेली असते. ईश्वरी म्हणजे अर्णव राजे शिर्के यांची बायको. त्यावरती तो म्हणतो, तू गप ग, तुला काय करायचंय? यावरती ती सांगते, तुझा काय संबंध तिच्यासोबत? त्यावरती तो म्हणतो, अगं माझा काय संबंध असणार आहे? माझा कोणत्याही प्रकारचा कुणाशी संबंध नाहीये. तू उगाचच या सगळ्यामध्ये मला आता नको बोलू, शांत बस. आणि आता रिया मोठी हुशार आहे, तिला काहीतरी डाऊट आलेला आहे आणि त्यानंतर ती सांगते, आत्ता तर तू आता म्हटला होतास की नाही की आता त्या ईश्वरीला धडा शिकवायला पाहिजे, असं असताना तुझा संबंध नाही कसा? यावरती तो म्हणतो, ए बाई जरा थांब तू. आणि त्यानंतर रिया आता विचार करते, नाही नाही, मगाशी पण फोन आला होता तेव्हा पण हा काहीतरी ईश्वरी ईश्वरी करत होता. काय संबंध काय ह्याचा त्या ईश्वरी सोबत? असं म्हणत तिला आता संशय आलेला आहे आणि हा तर म्हणतो की माझी ताई माझ्याकडे असते आणि काय हाच चाललंय, नाही काहीतरी ह्याच्या अंगात चाळे चालू आहेत आणि मला लक्ष ठेवलं पाहिजे. रिया बाहेर निघून जाते. त्यानंतर अर्णव आता फोनवरती लगेचच पुन्हा एकदा वल्लरीला सांगायला लागतो, बरं झालं हे सगळं जे काही झालंय ना, मला तर या सगळ्यामध्ये इतका आता मस्त हे वाटलंय ना, असं हे बघ, अजिबात चिंता करू नकोस. काहीही झालं ना तरी आता आपला डाव या वेळेला फेल जाणार नाहीये. मुळातच आता पुढचं हे ऐक. त्यावरती लगेचच राजेश सांगायला लागतो, पुढचं काय? यावरती ती सांगायला लागते, हे बघ, काहीही झालं ना तरी लवकरात लवकर तू इकडे ये आता. आता पुढचा गेम करायचा असेल आणि ईश्वरीला बाहेर काढायचं असेल
तर आता तुला यायला लागेल. त्यावर तो म्हणतो ठीक आहे, मी निघतोच. त्यावरती आता रिया हे सगळं ऐकते आणि रिया सांगते, "तू कुठे निघालायस? हे बघ मी 3 दिवसाचं आणि 4 दिवस 3 रात्रींचं बुकिंग केलेलं आहे आणि असं तू जाऊ शकत नाहीयेस." यावरती तो म्हणतो, "हे बघ मला इमर्जन्सी आहे." यावरती ती म्हणते, "कसली इमर्जन्सी?" ती ईश्वरी राजे शिर्के तिकडे अडकले. तुला जाण्याचं काम काय? हिला आता चांगलाच डाऊट आलाय आणि तो सांगतो, "हे बघ ते काम नाहीये. माझं काम जरा वेगळंच आहे." असं म्हटल्यावरती रिया सांगायला लागते, "ठीक आहे." आणि रिया विचार करते, "नाही, हा आता तिकडेच जाणार आहे. मला हे काहीतरी करायला पाहिजे." आणि ती म्हणते, "हे बघ, तू जा, पण लग्नाचं काय? तिकडे गेलास, काय झालं की नंतर परत विसरशील." यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते, "अजिबात नाही. मी काय सांगते ते आता ऐक तू. काहीही झालं ना, तरी सुद्धा मला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये रिस्क नाही घ्यायची आहे. तू एक काम कर, तू आता तिकडे गेलास ना, की तुझ्या बहिणीसोबत बोल, नाहीतर मी येते घरी आणि लग्न करून टाकूया. काय? मला आता अजिबात हे करायचं. कोर्ट मॅरेज केलं तरी पण चालेल." यावरती आता मात्र इकडे राजेश गडबडलाय आणि "अगं किती घाईकुतीला आलेस? काय चाललंय तुझं?" यावरती ती म्हणते, "तुला लग्न करायचंय की तू फसवतोयस रे मला?" तो सांगतो, "अगं बाई थांब, मला घरी जाऊ दे, जरा इमर्जन्सी आहे. बहिणीने बोलवलंय." असं म्हटल्यावर ती रिया सांगते, "ठीक आहे." आता रिया विचार करते, नाही काहीही झालं ना, तरी ह्याच्या बहिणीला पण भेटायचं आणि ह्याचा ईश्वरी राज्य शिर्केसोबत काय संबंध आहे हे शोधून काढायचं. हा मोठा अतिशहाणा आहे. आणि त्यानंतर मग आता हे दोघं जण घरी इकडे तोपर्यंत मग आता अंजली खूपच चिडलेली आहे आणि ती सांगते, "बघितलंस, तू या क्लाउड किचनचे बिल पेड करतोस आणि क्लाउड किचनचा एक्सपेन्स उचलतोस, त्याचे सगळे हे पेड करतोस म्हणून आता आपल्या कंपनीवरती आलंय. अरे दीड दमडीचं ते क्लाउड किचन आणि त्याचा मेंटेनन्स तू काय भरतोस ना, यामुळे आपल्या अंगाशी खूप मोठं येणार आहे. तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते? तुला या सगळ्यामध्ये समजत नाहीये की नक्की आता काय चाललंय ते. अरे आता आपल्या सात्विक फॅशनच्या वरती आता येणार आहे." असं म्हटल्यावरती तो सांगतो, "ताई काय बोलतेस तू? ईश्वरीला आत्ता माझी गरज आहे. मला जायला पाहिजे." मग आता अर्णव इकडे आलेला आहे आणि त्याच वेळेला ईश्वरीला पत्रकारांनी घेरलंय. अर्णव तिच्या समोर आलाय आणि "खबरदार, क्लाउड किचनमध्ये कोणत्याही प्रकारे झुरळ सापडलं नाहीये. हा कुणाचा तरी याच्यामध्ये आता मला थोडा वेळ द्या. मी सगळं सिद्ध करेन. तोपर्यंत हे क्लाउड किचन बंद राहील. पण ज्या वेळेला हे सगळं कुणी केलंय ना, हे समोर आणेन तर मात्र मी गप्प बसणार नाहीये. अर्णव राजे शिर्केचा संबंध माझा शब्द आहे." त्यावरती लगेचच मग आता मीडियावाले सांगतात, "काय अर्णव राजे शिर्के, तुम्ही शब्द तर देताय, पण आता हा शब्द पूर्ण नाही करू शकलात तर?" अर्णव सांगतोय, "असं होणार नाहीये." अर्णव राजे शिर्के शब्द देतोय की हे क्लाउड किचन जर का मी त्याला सपोर्ट करतोय तर हे असू शकत नाही. पत्रकार म्हणतात, "मग काय तुम्ही तुमचं सात्विक फॅशन बंद करणार का?" अर्णव म्हणतो, "असं होणार नाही आणि झालं तर नक्की करेन." अर्णवने दिलेला शब्द हाच खरा. आता राजेश आणि त्याचबरोबर इकडे आता वल्लरीला हवा असतो, कारण त्या दोघांनी डावच असा रचलाय आणि पत्रकार पण आपलेच आणि त्यानंतर मग आता वल्लरी म्हणते, "जावई बापू, जे आपल्याला हवं होतं ते सगळं झालेलं आहे. ताबडतोब या. आता डाव टाकायची वेळ आलेली आहे." तो बोललाय ना, सात्विक फॅशन सोडेन म्हणून. लवकरात लवकर या, हीच संधी आहे. अंजलीच्या नावावरती सगळं करून घ्यायची आणि मला विसरू नका बरं का. असं म्हटल्यावरती आता सर्वेश आलाय घरी, म्हणजेच राजेश घरी आणि त्याच वेळेला त्याच्या मागोमाग रिया आले प्रेक्षकांनो. आणि आता राजेश गडबडलाय, "तू इथे?" यावरती ती म्हणते, "मी तुला विचारलं होतं की तुझा आणि त्या ईश्वरीचा काय संबंध आहे, तर त्यावेळेला तू मला म्हटला होतास की नाही, तिचा माझा काही संबंध नाही. मग आता तू इथे का आलायस आणि काय संबंध, बोल लवकर." तो सांगतोय, "तू इथून निघून जा. मी तुझ्या पाया पडतो. जे काही असेल ना ते आपण नंतर बोलू. आत्ता इथून निघून जा प्लीज." यावरती ती म्हणते, "बिलकुल जाणार नाहीये. आता जोपर्यंत मला सत्य समजत नाहीये की नक्की आता काय घडलंय, तोपर्यंत मी इथून जाणार नाही म्हणजे नाही. मला लवकरात लवकर आता सत्य समजलंच पाहिजे." असं म्हटल्यावरती तो चिडलाय आणि तो विचार करतो, "नाही, नाही. हिला जर का आता संपवायचंय तर उद्या काय आणि आज काय, हिला आता संपवूनच टाकलं पाहिजे. बाद झालं, सध्या तरी हिला बेशुद्ध करतो आणि त्यानंतर मग बघतो. कारण आत्ता जर का इथे अंजली आली तर मात्र माझं काही खरं नाहीये." असा विचार करत आता तो लगेचच तिच्या अंगावरती धावून गेलेला आहे प्रेक्षकांनो. ज्या वेळेला तो आता तिच्या अंगावरती धावून जातो आणि नेमकं त्याच वेळेला इकडे आता अर्णव, ईश्वरी आणि त्याचबरोबर आलेले आहे ते म्हणजे अंजली. अंजलीने सगळं सत्य पाहिलंय.
प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळी समीकरणं बदललेत आणि धावत पळत ज्या वेळेला आता इकडे सगळेजण आलेले आहेत त्यावेळेला मग आता अर्णव सांगतोय, ताई बघ बघ मुळातच हा सगळा प्रकार यानेच घडवून आणलाय. क्लाउड किचनमध्ये झुरळ टाकून हेच केलंय आणि याच मुलीसोबत गोव्याला गेला होता. त्यावरती मग आता इकडे घाबरलेला सर्वेश सांगतोय, नाही खोटं बोलतोय, ही मुलगी यांचीच आहे, हा मुलीचा प्लॅन आहे. आणि त्यावरती मग रिया सांगायला लागते, नाही मुळातच जेव्हा हा प्रकार घडला ना तेव्हा मी अर्णवराजे शिर्के यांना फोन केला होता आणि त्यांना विचारलं, त्यांना हा फोटो पाठवला या माणसाचा. त्यावेळेला याचं सत्य मला समजलं आणि त्यानंतर मी सगळे पुरावे आणले. प्रेक्षकांनो एका झटक्यात सगळी समीकरणं बदलून गेलेली आहेत आणि प्रेक्षकांनो मालिका आता रंजक वळणावरती आले. अर्णवने आणि रियाने दोघांनी मिळून प्रेक्षकांनो आता इकडे याचं गुपित फोडलेलं आहे आणि अंजली समोर खरं रूप आणलंय. आता तरी अंजलीचे डोळे उघडणार की पुन्हा एकदा मूर्ख सर्वेशच्या जाळ्यात अडकणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.